तोपर्यंत मला खूप चांगलं जाणवत होतं, पण आता त्या भुकटीचा पण फायदा होत नाही. कार म्हणा किंवा स्कूटर म्हणा किंवा कॉम्प्युटर म्हणा किंवा मोबाईल म्हणा आपण रिपेअर करून घेत नाही. मी फला आयुर्वेदिक औषध घेतलं, मला रिझल्ट नाही. मी एका हकीमकडून घेतलं तरी मला रिझल्ट नाही. तर प्रत्येक पेशंट मला म्हणतो की डॉक्टर साहेब मी ऑनलाईन औषधी मागवलं पण मला बिलकुल रिझल्ट नाही. डिटेल हिस्ट्री घेतली का, फॅमिली हिस्ट्री घेतली का, जेनेटिक हिस्ट्री घेतली का, तुमची प्रायव्हेट पार्टची एक्झामिनेशन केली का, काही जेणेकरून तुमची जी ऑनलाईन फसवेगिरी चालू आहे ती तुम्ही थांबू शकता किंवा आयुर्वेदिकच्या नावावर जो काळा बाजार चालू आहे त्याला तुम्ही थांबू शकता. की माझ्याकडे येणारे 10पैकी 9 पेशंट हे केव्हा ना केव्हा ऑनलाईन फसलेले असतात आणि तेव्हा त्यांना माझ्यावर पण विश्वास नव्हतो. नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. 10 लाखाच्या वर रुग्णांना मी एक्झामिनेशन केलेलं आहे, त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग केलेलं आहे. तर माझं ऑब्झर्वेशन असं आलं की जसे माझ्याकडे पेशंट बसतात तर प्रत्येक पेशंट मला म्हणतो की डॉक्टर साहेब मी ऑनलाईन औषधी मागवलं पण मला बिलकुल रिझल्ट नाही. मी फला आयुर्वेदिक औषध घेतलं, मला रिझल्ट नाही. मी एका हकीमकडून घेतलं तरी मला रिझल्ट नाही. तर असं होण्याचं कारण काय आहे त्याच्याविषयी आज आपण नक्कीच या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा छोटासा एक प्रयत्न करूया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत असतील, तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, बरीच लोक माझ्याकडे असे येतात की काही ना काही ऑनलाईन त्यांनी औषध मागवलेलं असतं. मित्रांनो, ऑनलाईन औषधी मागून तुम्ही तुमच्या शरीराबरोबर नक्कीच खेळता. कारण की ऑनलाईन आजच्या स्थितीमध्ये आपण कार म्हणा किंवा स्कूटर म्हणा किंवा कॉम्प्युटर म्हणा किंवा मोबाईल म्हणा आपण रिपेअर करून घेत नाही. इतकं आपण जास्त महत्त्व देतो किंवा आपण तिथं जर गेलो तर आपल्या समोर त्याला रिपेअर करायला लावतो आणि बरोबर चांगले ओरिजिनल पार्ट टाकतो की नाही टाकतो आहे हे पण आपण ऑब्झर्व करत असतो. तर इतकं आपण महत्त्व आपल्या ह्या ज्या बेसिक म्हणजे गोष्टी असतात त्याला देतो, पण आपल्या शरीराला आपण महत्त्व देत. कारण की ऑनलाईन तुम्ही जेव्हा औषधी मागवता तेव्हा त्याला तुम्ही फक्त इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन बद्दल तुम्हाला तो आणि त्याचं काम असतं की काहीतरी तुम्हाला औषध पाठवून द्यायचं, एक वेळ तुम्हाला फसवायचं असतं. एक वेळ तुम्ही फसला तर बस झाला, त्याला तुमचं म्हणजे तो साध्य होऊन जातो आणि त्यांना पैसे भेटून जातात. पण तुम्हाला त्यांनी डिटेल हिस्ट्री घेतली का, फॅमिली हिस्ट्री घेतली का, जेनेटिक हिस्ट्री घेतली का, तुमची प्रायव्हेट पार्टची एक्झामिनेशन केली का, काही इन्व्हेस्टिगेशन केले का, काही निदान केले का. तर असं ऑनलाईन जर तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्यामध्ये लैंगिक समस्याबद्दल जर ट्रीटमेंट घेत असाल तर हे खूपच चुकीचं आहे. कारण की लैंगिक आजार आणि लैंगिक समस्या हे 2 वेगळे भाग असतात. कारण की लैंगिक समस्या म्हटलं तर 90% तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करून किंवा तुमच्या चुका सुधारून आम्ही तुम्हाला चांगलं रिझल्ट देऊ शकतो. पण जर तुम्ही लैंगिक आजार असतील तर लैंगिक आजारासाठी तुम्हाला प्रॉपर एक्झामिनेशन करून काही इन्व्हेस्टिगेशन करूनच तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही की तुमच्या इरेक्टाईल डिस्फंक्शनचं किंवा शीघ्रपतनाचं किंवा स्मॉल पेनचं याचं नेमकं कारण काय आहे, तोपर्यंत समोरचा माणूस ऑनलाईन तुमचं ट्रीटमेंट कसं काय करू शकतो. तेव्हा तुम्ही त्यांना जर व्हिडिओ कॉल जर केला तर तिथं कोणी डॉक्टर पण नसतं, तिथं कोणतरी त्याने एका कंपनीनं माणूस बसवलेला असतो. आणि असे बरेच तुम्ही रील बघता. आजच्या स्थितीमध्ये भरपूर रील यायला लागले. सेल्फ क्लेम करताय, तुम्हाला थकवा वाटतो का, तुम्ही हे करा, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, तुम्ही टेस्टोस्टेरॉन लेवल तपासणी करून घ्या. असं नसतं. जोपर्यंत तुमच्या डॉक्टरकडे तुम्ही जात नाही, प्रॉपर एक्झामिनेशन करून घेत नाही आणि तो जोपर्यंत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही हार्मोनल इन्व्हेस्टिगेशनची करण्याची गरजच नसते. काही रील तर असे दाखवतात की फक्त हार्मोनलमुळेच तुम्हाला लैंगिक कमजोरी आलेली आहे. लैंगिक कमजोरी या हार्मोनच्या कारणामुळं खूप कमी येते. कारण की आपले हार्मोन आपले बॉडी आपले मेंटेन चांगलं ठेवत असतो. म्हणून जर हार्मोनल डेफिशियन्सी असेल तर तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांना त्यांना ठरवू द्या. तुम्ही ऑनलाईन त्यांच्या रीलमध्ये किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये जाऊन तुम्ही असे फालतू तुमची स्वतःची फसवेगिरी अजिबात करून घेऊ नका. जर तुम्हाला लैंगिक समस्या असतील तर तुमच्या शहरातील तुम्ही कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलात आणि प्रॉपर मार्गदर्शनाखाली प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून जर प्रॉपर ट्रीटमेंट करून घेतलं तर विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 मंथ तुमच्या लैंगिक समस्या नक्कीच दूर होऊ शकते. आणि तुम्हाला इथं तिथं जायची गरज पण नाही. तुम्ही फक्त माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी कशी काळजी घ्यायला पाहिजे, काय केअर करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगत असतो. काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, काय पथ्य ठेवायला पाहिजे, कोणती औषधी घ्यायला पाहिजे, सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती देत असतो. कोणत्या औषधांचे साईड इफेक्ट आहेत, कोणत्या औषधांचे साईड इफेक्ट नाही याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती देत असतो. कोणते कोणते नवीन शोध लागलेले आहेत, नवीन औषधी कोणत्या आहेत, नवीन उपचार पद्धती कोणत्या आहेत, या सगळ्याबद्दल तुम्हाला मी माझ्या
यूट्यूबच्या व्हिडिओमधून सांगत असतो. तर तुम्हाला इथे तर कुठं जायची गरजच नाही आहे. फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही नॉलेज घ्या. तुम्ही नॉलेज घेतल्यानंतर खरोखर तुम्हाला काही लैंगिक समस्या उद्भवल्या असतील तर माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही केव्हाही मला संपर्क करा, जेणेकरून तुमची जी ऑनलाईन फसवेगिरी चालू आहे ती तुम्ही थांबवू शकता किंवा आयुर्वेदिकच्या नावावर जो काळा बाजार चालू आहे त्याला तुम्ही थांबवू शकता. काही बरीच लोकं माझ्याकडे येतात की डॉक्टर साहेब ती आयुर्वेदिक भुकटी घेतो, तोपर्यंत मला खूप चांगलं जाणवत होतं, पण आता त्या भुकटीचा पण फायदा होत नाही. कारण की त्यांनी तुम्हाला 100 पॉवरची ऑलरेडी वागेरा मिक्स करून दिलेली असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट झालेला असतो, त्याचं ॲडिक्शन झालेलं असतं आणि त्याच्यामुळे तुमचं ते रेजिस्टन्स वाढतं आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट येत नाही. तर या गोष्टी तुम्हाला समजायला वेळ लागतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या शरीराशी अजिबात खेळू नका. ज्याप्रमाणे तुम्ही सर्दी खोकला ताप आला तरी तुम्ही ऑनलाईन औषध घेत नाही. फक्त आणि फक्त संकोचामुळं किंवा भीतीमुळं जर तुम्ही ऑनलाईन औषधी घेऊन तुमचं जर लैंगिक आरोग्य सुधारण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही तुमच्या हातानेच चुकी करतायत हे इतकं लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ यासाठीच बनवत आहे मी की माझ्याकडे येणारे 10पैकी 9 पेशंट हे केव्हा ना केव्हा ऑनलाईन फसलेले असतात आणि तेव्हा त्यांना माझ्यावर पण विश्वास नव्हतो की डॉक्टर साहेब खरोखर आराम पडेल का, मी इतकं औषध घेतलं, माझा आजार खूप मोठा आहे, मला कुठेच फरक पडला नाही. असं नसतं मित्रांनो. जर तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे गेलं, प्रॉपर तपासण्या करून, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून, प्रॉपर काउन्सिलिंग करून जर तुम्ही ट्रीटमेंट करून घेतलं तर मला वाटतं की या लैंगिक समस्या गुप्त पण नसतात, काही म्हणजे आजार सिरियस नसतो, लाईटली घ्यायचं सर्दी खोकल्या तापासारखं आणि लाईटली त्याचं ट्रीटमेंट होऊ शकतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. जर अजून तुम्हाला काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि त्या विषयावर मी व्हिडिओ बनवू शकतो. धन्यवाद मित्रांनो.